नमस्कार. माझं नाव सोनल आहे आणि मी एक शहरातली मुलगी आहे. तसं तर मी गावाकडचीच आहे. पण कामामुळे घरची परिस्थिती चांगली नव्हती. म्हणून मी शहरामध्ये एका कंपनीत जॉब करत होते आणि माझे आई-वडील हे गावीच राहतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गावी गेल्यावर बाबांनी माझ्या लग्नासाठी 2 ते 3 स्थळं बघून ठेवली होती आणि मला यातलं काहीच माहिती पण नव्हतं. मला फक्त बाबांनी सांगितलं होतं, की बरेच दिवस झालं बाळा आपली भेट झाली नाही म्हणून. सुट्ट्यामध्ये आईला आणि मला भेटायला ये. पण मला काय माहीत होतं, की बाबा तर माझं लग्नच लावायला निघाले होते म्हणून. मी घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी बाबांनी मला एका मुलाला घरी बोलावलं. तसं तर मला बघायला आलेला मुलगा देखील चांगलाच होता. पण इतक्यात मला अजिबात लग्न करण्याची इच्छाच नव्हती. त्याच्या घरी पण तो एकुलता एकच होता आणि तो बघायला आलेला मुलगा म्हणत होता, की मी शहरामध्येच राहतो. मी एका कंपनीमध्ये एक बॉस आहे. माझ्या आई-वडिलांना शहरामध्ये राहायला आवडतच नाही. म्हणून ते माझ्यासोबत न राहता गावीच राहतात आणि त्यामुळे लग्नानंतर तू सुद्धा माझ्यासोबत शहरामध्ये सेटल व्हायचं आहेस. त्यामुळे तिथे फक्त तू आणि मीच. असो, आई-बाबा काही सोबत नसतील. मग माझी इच्छा नसतानाही लग्नाला होकार द्यावाच लागला मला. पण आलेलं स्थळ हे खूप चांगलं होतं. त्यामुळे मी विचार केला, जाऊ द्या, कधी ना कधीतरी लग्न करायचंच होतं. आता होतंय तर होऊन जाऊ दे, असा मी विचार केला आणि ठरल्याप्रमाणे 8 दिवसातच आमचं लग्न पण लावण्यात आलं. एकदम धूमधडाक्यात. लग्नानंतर सासरे गेल्यावर नवरा म्हणाला होता, आपण फक्त दोघेच असू. पण तिथे तर माझे सासू-सासरे पण होते. मी काहीच बोलले नाही. पण मनात वाटलं, की माझा नवरा तर बोलला, की आपण दोघेच असू म्हणून. मग हे खोटं का बोलले? तेवढाच विचार करत असताना माझी सासू मागून आली आणि म्हणाली, "अगं, आम्ही नाही का सत्यनारायणाची पूजा झाली, की मग जाऊ." "ठीक आहे." सासूबाई तसं बोलल्या. तेव्हा तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. तसं तर त्या स्वभावाच्या खूप चांगल्या होत्या. पूजा झाली आणि 1-2 दिवसांनी सासू-सासरे हे गावी गेले आणि आमचा रोजचा दिनक्रम रोजच्याप्रमाणे चालू झाला. रोजच आपलं तेच रोज सकाळी उठा, अंघोळ करा, नाश्ता करा, स्वयंपाक करा, वगैरे, वगैरे. धुणे भांडी सगळं आवरून कामाला जा. नवऱ्याचा डब्बा करून दिला आणि ऑफिसला तो गेला. मीही माझं आवरून ऑफिसला गेले. आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो ना, तिथे माझ्या नवऱ्याचा मित्र पण राहत होता, जो खूप जुना मित्र होता. आल्यापासूनच मी बघत होते, की त्याची नजर काही बरी नव्हती. म्हणजेच मलाच थोडा इतर कोणालाही तो असं खालीवरी बघायचा, जे मला अजिबात आवडत नसतं. एकदा तर हद्दच पार झाली. माझ्या नवऱ्याला त्याने भरपूर ड्रिंक पाजली आणि त्यामुळे माझा नवरा काय शुद्धीतच नव्हता. त्याला नीट चालताही येत नव्हतं. उलट माझ्याबरोबरच ओरडत होता. मला म्हणाला, "जा आणि पटकन जेवण बनव. आमच्या दोघांना जेवण करायचं आहे." पण आता नवराच शुद्धीवर नव्हता. त्यामुळे त्याला बोलून तरी काय फायदा म्हणून. म्हणून मी गुपचूप स्वयंपाकघरात गेले आणि स्वयंपाक बनवला आणि त्या दोघांना जेवायला पण दिलं. त्यांचा मित्र तर खूपच शहाणा होता. त्याने स्वतः तर एकही ड्रिंकचा ग्लास घेतला नाही आणि माझ्या नवऱ्याला मात्र एकदम वेडे करून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा जेव्हा शुद्धीवर आल्यावर मी नवऱ्यासोबतच खूपच भांडले. मी म्हटलं, "आता तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे मला. मी चालले माझ्या माहेरी. तुमच्या मित्रालाच घेऊन या आणि त्याच्यासोबतच राहा इथे." मी जे काही बोलत होते, नवऱ्याला काहीच समजत नव्हतं, की रात्री त्यांनी काय केलं. म्हणजे इतकी त्यांनी ड्रिंक घेतली होती. तिथून पुढे काही दिवस तरी माझा नवरा माझ्याशी नीट वागला. आता माझ्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं होतं आणि म्हणूनच नाईट शिफ्टचं पण काम त्यांना मिळालं होतं. त्यामुळे आता नवरा दिवसाही आणि रात्रीही घरी नसायचा. तो फक्त काम, काम आणि कामच करायचा. रविवारीच फक्त त्याला वेळ असायचा आणि तो तेव्हा घरी असायचा आणि त्यामुळे आमच्या नात्यामध्ये एक पोकळीच निर्माण झाली होती. आता आमच्यामध्ये एकमेकांशी नीट बोलणंही होत नसायचं. म्हणजेच सोबतच असूनसुद्धा नसल्यासारखं वाटायचं. आमच्यामध्ये ती गोष्ट उरलीच नव्हती, जी नवीन लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्यामध्ये असते. मला नवऱ्याची खूपच कमी भासत होती. एकटे एकटे असं वाटत होतं मला आणि त्या गोष्टीचा फायदा घेत त्यांचा तो मित्र घराच्या अवतीभोवती सारख्या गिरक्या भरायचा. पण काही दिवसांनी त्याच्या अवतीभोवती असणं ही मला खूप आवडू लागलं होतं. कदाचित माझा नवरा माझ्या जवळ नव्हता.
म्हणून मला असं वाटत असेल. एकदा मी घराची साफसफाई करत होते, तेव्हा मला फरशी पुसायची होती. म्हणून मी खाली बसूनच फरशी पुसत होते. घरामध्ये एकच खिडकी असल्यामुळे हवा जास्त येत नव्हती आणि त्यामुळे फरशी सुकण्यासाठी मी दार उघडं ठेवलं होतं. तेव्हा मी साडीवर होते. फरशी पुसत असताना माझा धक्का त्या भरलेल्या बकेटला लागला, ज्यात मी फरशी पुसायला पाणी घेतलं होतं आणि ते सगळं पाणी फरशीवर सांडलं. म्हटलं, बापरे! आता तर परत काम वाढलं माझं. मला तर खूपच राग आला होता. मी रागात उठले आणि पाय सटकून तिथेच पडली. त्यामुळे मी पूर्ण ओलीचिंब झाली होती. आता मी जी साडी घातली होती ती खूपच पारदर्शी होती आणि पातळी होती, ज्यामुळे माझं सगळं शरीर हे दिसत होतं. तेवढ्यात मी विचार केला, बापरे! दार तर उघडंच आहे. पटकन लावून घेते, नाहीतर कोणी येईल. आणि तसंच झालं. तेवढ्यातच त्यांचा मित्र तिथे आला आणि मला त्या अवस्थेत त्याने बघितलं. मला तसं त्या अवस्थेत बघून तो एकदम घामाघूमच झाला होता. त्याचे तर मला बघून लाळच टपकली होती आणि मी त्याला रागवायचं सोडून उलट जवळ बोलावून घेतलं. त्यालाही वाटलं आता काय चांगली संधी मिळाली आहे. तो धावतच माझ्याजवळ आला आणि तेवढ्यात त्याचा पण पाय सटकला आणि तो माझ्या अंगावर येऊन जोरात पडला. मला तर खूपच धडपडत होतं. त्याने तिथेच माझ्यासोबत नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली होती आणि मीही त्याला काहीच बोलले नाही, कारण आता मलाही काहीच कंट्रोल होत नव्हतं. जवळपास 2 ते 3 तास तो आणि मी असे आम्ही एकत्रच होतो. गेल्या कित्येक दिवसापासून नवऱ्यापासून जे सुख मला मिळायला हवं होतं ते मिळालं नाही आणि त्यामुळेच मी एवढी भुकेलेली होती या सुखासाठी, त्या गोष्टीसाठी. त्याच्याकडून मला ते सुख मिळालं होतं. पण मनामध्ये मात्र एक गोष्ट सतावत होती, की वाईट वाटत होतं. आपण नवऱ्याला फसवतोय, चुकीचं वागतोय. पण लगेच दुसराही विचार यायला, नवऱ्यानेही आपला विचार करायला पाहिजे. आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. त्याला करायला हवं. त्याचं पण लग्न झालंय, बायको आहे घरी, वाट बघते. हा विचार तो का नाही करत? जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा त्यांचा तो मित्र घरी यायचा आणि आमच्यामध्ये त्या सर्व गोष्टी सुरू व्हायच्या. असं आमच्यामध्ये 1-2 नव्हे, जवळपास 6 महिने आमच्यातही ह्या गोष्टी चालू होत्या. माझ्या नवऱ्यातला इंटरेस्ट कमी झाला होता. त्यामुळे नवरा जवळ जरी आला तरी मला नको वाटायचं. कारण मला सवय त्यांच्या मित्राची लागली होती आणि त्यांचं असणं मला अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी नवरा घरी नसताना त्यांचा मित्र माझ्याकडे आला आणि तो माझ्यासोबत मस्ती करू लागला. पण त्या दिवशी काय माहीत, माझा नवरा अचानक घरी आला आणि कारण कदाचित त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं. पण त्यांनी आमच्या दोघांना बघून त्यांनाच खूप मोठं सरप्राईज भेटलं होतं. म्हणजेच त्यांनाच मोठा धक्का बसला. नवऱ्याला समोर बघून मीही आता खूप घाबरले होते. मला समजत नव्हतं आता मी काय करू म्हणून आणि काय बोलू. नवऱ्याने आम्हाला तसं बघितल्यावर माझा नवराच तिथून शांतपणे निघून गेला आणि मीही विचारात पडले, की माझा नवरा गेल्यावर त्यांचा मित्रही माझ्यापासून लांब झाला आणि भीतीने तो तिथून पळून गेला. संध्याकाळ झाली, पण तरीही नवरा घरी आलाच नाही. मला दुसऱ्या दिवशी मला वाटलं शांत झाल्यावर येतील, मग मी त्यांच्याशी बोलून घेईल. दुसऱ्या दिवशी ते घरी आले नाहीत. मग मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते मला कुठेच सापडले नाहीत. माझा नवरा त्यानंतर मला कधीच भेटला नाही. ना कुठे सापडला, कुठेच सापडले नाही मला ते. मी त्यांना शोधण्याचाही प्रयत्न केला, पण मला माहीत नाही ते कुठे गेले होते. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली होती आणि त्यामुळेच आज मी कायमची एकटी पडले होते. तर आपली ही गोष्ट मी इथेच संपवते. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.